मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 7 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, सर्वप्रथम आय एम व्हेरी सॉरी, आज मला जाग आली नाही आणि मला एपिसोड टाकायला खूप उशीर झालाय. आज एपिसोड खूप सुंदर दाखवला त्यांनी, नेमका जबरदस्त दाखवलाय. सुरुवातीला आपण बघतोय चैतन्य आणि अर्जुन दोघे बोलताना दाखवले होते ना काल. चैतन्याच्या लक्षात येतो मिया बीबी मध्ये झगडा झालाय. चैतन्य अर्जुनला नकार देत असतो, मी काही सायली वहिनीशी बोलायला जाणार नाही. तुला बोलायचं असेल तर तुझं तू जाऊन बोल. ए अर्जुन, मी काही पोस्टमनचं काम करणार नाहीये, तुझं तू जा आणि बोल सायली वहिनीशी. चैतन्य असं अर्जुनला म्हणत असतो. अर्जुन म्हणतो, ए बाबा ए चैतन्य, तुझी ही हेल्प मी उधार समजेल. चैतन्य म्हणतो, नक्की ना अर्जुन? अर्जुन म्हणतो, हो बाबा नक्की. इकडे सुमनमुळे काहीतरी पडलेलं असतं. सुमन नागराजचा पाठलाग करते ना. नागराज म्हणतो, त्या माणसानं कसला आवाज आला रे? ते मैपतचे माणसं म्हणतात, काही नाही हो साहेब, इकडे उंदरं खूप आहेत आसपास, एखाद्या उंदराने पाडलं असेल सामान. नागराज म्हणतो, ते उंदराचं मला सांगू नका, जाऊन बघा तिकडे. आणि प्रेक्षकांनो, आज सायली आणि अर्जुनचे भांडणं मिटलेत बरं का. आणि एक मोठा ट्विस्ट समोर आलाय. आता चैतन्याला पाठवलंय अर्जुनने सायलीशी बोलायला. पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय चैतन्य विचार करत असतो, बोलू का नको. अर्जुन तिकडनं त्याला खाणाखुणा करत असतो, बोल रे बाबा. सायली मागे बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं चैतन्य तिच्याशी बोलायला येतोय. सायली म्हणते, काय झालं भाऊजी? चैतन्य म्हणतो, काही नाही वहिनी, सहज म्हणजे ऑल ओके ना वहिनी? सायली आता नुसती करते बरं का त्याला. अर्जुन त्याला खुणवत असतो मागून चैतन्याला, बोल ना बाबा बोल. चैतन्य म्हणतो, वहिनी काही टेन्शन नाही ना, सगळं ठीक आहे ना? सायली अर्जुनकडे बघते आणि मग चैतन्याकडे बघते. अर्जुन तिथे टेबल जवळ बसलेला आहे. सायलीबाई आकडलेला आहे ना सध्या. सायली म्हणते, तुम्ही विचारताय भाऊजी का तुम्हाला कोणी पाठवलंय इकडे विचारायला? आणि पुढचा सीन पुन्हा नागराजचा आणि सुमनचा घेतलाय. सुमन अलगदपणे लपत असते महिपतच्या माणसांपासनं. महिपतची माणसं सुमनला शोधत असतात तिथे, म्हणजे सुमनला म्हणून नाही पण काय पडलं म्हणून शोधत असतात. सुमन आता अलगदपणे लपत छपत मागच्या दरवाजाने तिथे जाते जिथे महिपतला किडनॅप केलंय. आज त्यांनी थरार खूप रंगवलाय प्रेक्षकांनो. पुन्हा त्यांनी चैतन्याचा सीन घेतलाय. चैतन्य आधी तर हसून म्हणतो, नाही हो वहिनी, मला कोण पाठवणार आहे? अहो, मी तिकडनं पाहिलं की तुम्ही जरा टेन्शन मध्ये आहात म्हणून म्हटलं चौकशी करावी. सायली म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्हाला खोटं नाही बोलतायत, तुम्ही पकडले जाता. चैतन्य आता चिडीत चूप. सायली म्हणते, भाऊजी तुम्हाला ज्यांनी पाठवलंय ना त्यांना सांगा. सायली हसली काय रडली काय तरी त्यांचा याच्याशी काही संबंध नाहीये. सायलीचं जर जास्ती झालं आता प्रेक्षकांनो, काही अर्जुन आता त्याला खुणवत असतो चैतन्याला आता कळे ना काय बोलावं पुढे सायलीशी. आता सायली म्हणते, तुमचं काही काम आहे का माझ्याकडे? आता चैतन्याला काही सुधरत नाही. तो म्हणतो, वहिनी ते मला मारामारी हवी होती, द्याल का मला करून? चहा कॉफीची मारामारी मला प्यायची इच्छा झाली हो वहिनी. आता तो बिचारा काय बोलणार होता. सायली म्हणते, तुम्हालाच हवी आहे का भाऊजी मारामारी? चैतन्य म्हणतो, हो हो मलाच हवी आहे वहिनी मारामारी. सायली म्हणते, देते तुम्हाला, बसा इथे, इथे आणून देते. चैतन्य म्हणतो, इथे बसू? सायलीने त्याला जबरदस्ती बाजूला बसवलंय अर्जुनपासनं लांब. आता ती जाते स्वयंपाकघरात आणि ते मारामारी करते. चहा आणि कॉफी एकत्र पितात ना ते. अर्जुन आता चैतन्याला खुणवत असतो, विचार सायलीला. आता चैतन्याला काही कळे ना याला उत्तर कसं द्यावं. मग तो मोबाईल काढतो चैतन्य आणि अर्जुनला दाखवतो की मोबाईलवर बघ, मेसेज करून टाकतो. पण मेसेज करायच्या आतच सायलीबाई मारामारी करून आणतात सुद्धा. सायली आता चैतन्यासाठी मारामारी करून आणते आणि म्हणते, घ्या भाऊजी, ही तुमच्यासाठी खास मारामारी. अर्जुन हे सगळं बघतोय बरं का तिथे टेबल जवळ उभा राहून. आता चैतन्य म्हणतो, वहिनी मी तिथे टेबल जवळ जाऊन पितो हा. सायली म्हणते, ते काय जेवण आहे टेबल जवळ जाऊन प्यायला? म्हणजे चैतन्य आणि अर्जुन या दोघांची बोलूही नाही द्यायचं आता सायलीला. सायली म्हणते, भाऊजी ते इथले इथे पटकन पिऊन घ्या, मला मग नेता येईल तो धुवायला. बिचारा चैतन्य अडकला की. शेवटी चैतन्य म्हणतो, वहिनी मी इथेच बसून पिऊ का ही मारामारी? सायली म्हणते, हो. चैतन्य म्हणतो, इथेच बसून सगळी पिऊ का? सायली म्हणते, हो. शेवटी चैतन्य म्हणतो, कल्पना मावशीला विचारून येऊ का वहिनी, त्यांना पाहिजे का? सायली म्हणते, त्यांना नाही आवडत मारामारी, तुम्हाला पाहिजे होती ना म्हणून करून दिली ना, चला पिऊन टाका ती पटकन. सायली अर्जुनला तर दटावतेच, पण आता चैतन्यालाही सोडलेलं नाहीये तिने. आता चैतन्याला पर्याय नाहीये, बिचारा तिथे बसून चुपचाप मारामारी पिऊन टाकतो. त्या निमित्ताने त्याला चहा तरी प्यायला भेटला बिचाराला पण. काही असो, दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ. चैतन्याला मारामारी प्यायला भेटली, तो चुपचाप ती मारामारी पिऊन घेतो
पण अर्जुनचा तिकडनं संताप होत असतो की हा काही विचारत का नाहीये सायलीला, की ती इतकी टेन्शन मध्ये काय आहे. सायली आता फोनवर बोलत असते, म्हणजे फोन करत असते सारखी सारखी सुमनला, पण तो फोन काही लागेना. शेवटी सायली आता येते या प्रतिमा आत्याकडे आणि प्रतिमा आत्याला सांगते, अहो आत्या, सुमन काकूचा फोन लावला का तुम्ही? प्रतिमा आत्या म्हणतात, अगं सायली, तू लावणार होतीस ना फोन, म्हणून मी नाही लावला. सायली म्हणते, आत्या मी केव्हाची फोन लावते, नाही लागत आहे त्यांना. प्रतिमा आत्या म्हणतात, थांब बाई, मी लावते फोन तिला. सायली म्हणते, नाही मीच लावते, आणि बोलणं झालं की सांगते तुम्हाला आत्या. पण तिचा काही फोन लागेना. इकडे सुमन बिचारी स्वतःचा जीव मुठीत धरून लपायचा प्रयत्न करत असते. हे जे सगळे दृश्य आहेत ना, ते अंधारात आहेत प्रेक्षकांनो, त्यामुळे तुमचा ब्राईटनेस वाढवा जरा मोबाईलचा. आता ते महिपतची माणसं सुमनला शोधता शोधता डायरेक्ट गायब झालेलीच दाखवली बरं का. इकडे आता पुन्हा चैतन्य आणि अर्जुनचा सीन घेतलाय. सुमन अशी ती मागच्या दाराने जिथे महिपत आहे तिथे जाते आता अलगद या माणसांपासून वाचून. अर्जुन म्हणतो, काय रे चैतन्य, झालं का? झालं तुला जे काम सांगितलं होतं ते? का खातिरदारी करून आला स्वतःची? चहा कॉफी काय पिऊन आला रे तू? मग चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, मारामारी पिलो मी, काय कडक होती माहितीये, असं वाटलं अजून एकदा प्यावी. अर्जुन म्हणतो, तुला काय करायला पाठवलंय आणि काय करून आलास, लाज वाटते का रे तुला? दोघा मित्रांचं आपलं गमतीचं भाषण दाखवलंय त्यांनी, संभाषण. इकडे हा मैपत ओढून ओढून थकून गेलेला असतो बरं का. आता नागराज येतो त्याच्या समोर आणि त्याला म्हणतो, वा रे वा मैपत अण्णा, तुमची प्रगती झाली, डायरेक्ट खालून खुर्चीवर. केवढा घाम आलाय रे तुला मैपत, खूप कष्ट पडले असतील ना तुला. ओरडलास किती तू मगासपासनं. अरे बाहेरची तुझी माणसं सांगत होते रे मला. बर बर बाबा, तुझा आरडाओरडा करून झालाय का नीट व्यवस्थित? झाला ना. आता मैपत आणि नागराजला सुमन बघते बरं का प्रेक्षकांनो, आडून आडून बघत असते ती एका जागेवरनं. नागराज मैपतला म्हणत असतो, काय मैपत, तुला किती वेळेला सांगितलं मी, तू काहीही कर पण इथून तू बाहेर नाही पडू शकत. सुमन ते बघते आणि हादरून जाते. नागराज म्हणत असतो मैपतला, हे बघ तुझी माणसं आहेत ना मैपत, ते खूप प्रामाणिक आहेत तुझ्यासाठी. मैपत शेठने दिलेला आदेश ते झुगारणार नाही. मैपतने सांगितलं आत ते माणूस, त्याला बाहेर पडू द्यायचं नाही. ते माणसं तुझा हुकूम मानतात मैपत. ए मैपत, झालं का तुझं समाधान? ओरडून ओरडून नसेल झालं तर ओरड, ऐकतो बाबा मी, ओरड ओरड ओरड. मैपतला कळलंय प्रेक्षकांनो की याने चांगलीच फिल्डिंग लावली आपल्यासाठी. मैपत नुसता रागाने बघत असतो नागराजकडे आणि घुरघुरल्यासारखा करतो बरं का. आता नागराज त्याच्या खूप जवळ जातो बरं का आता आणि म्हणतो, बोलायचं का तुला, बोल बोल. पण मैपत त्याच्याकडे खूप रागाने पाहत असतो. मैपतचे हात बांधलेले आहेत. मग आता ही सुमन हे सगळं दृश्य पाहतीये बरं का. आता नागराज मुद्दाम त्या मैपतला चिडवत म्हणतो, बापरे बापरे, घाबरलो मी मैपत, घाबरलो तुला, असं बघू नको रे बाबा. अरे काय रे मैपत, तुला बोलता पण नाही येत का? आता बोल ना बाबा. आता तेवढ्याच सुमनच्या साडीला काहीतरी वस्तू अडकते आणि ती वस्तू खाली पडते. नागराज मोठ्याने ओरडतो, कोण आहे रे तिकडे? आता नागराज सुमनचा पाठलाग करताना खूप थरार रंगवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. इथून पुढे घेतलाय सायलीचा सीन. सायली आता घराच्या बाहेर येते. तिला वाटतं फोनला रेंज नाहीये म्हणून सुमन काकूला फोन लागत नसेल. आता ती परत करून बघते सुमन काकूंना फोन, पण तरी सुद्धा सुमनला काही फोन लागेना. सायलीला आता चिंता वाटते सुमन बद्दल. सायली विचार करते, सुमन काकूंना मेसेज पण डिलिव्हर नाही झालेत, काय झालं असेल? काकूंच्या बाबतीत काही प्रॉब्लेम झाला असेल का? काही घरी गेल्या असतील का त्या? काय करू, जाऊन बघू का घरी त्यांच्या? असं काहीतरी विचार करायला लागते ती मनाशी आणि घरात बघत असते वळून वळून. कोणाचं लक्ष नसतं तिच्याकडे, ती बाहेर आलीये म्हणून. नागराज आता सुमनचा पाठलाग करताना खूप थरार त्यांनी हा रंगवलाय. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड ना सॉलिड आणि धमाकेदार आहे. पण बघा ना प्रेक्षकांनो, खरंच आय एम व्हेरी सॉरी, आज मला कसा डोळा लागला हे माझं मलाच कळलं नाही हो. रात्री जरा झोपायला उशीर झाला, माझ्या मुलीची तब्येत बरी नाहीये ना अजून, त्यामुळे आज. आणि नेमका अलाराम पण बंद झाला. आधीच आपले व्ह्यूज कमी झाले आणि त्यातनं मला आणखीन उशीर झाला एपिसोड टाकायला. खरंच आय एम व्हेरी सॉरी. खूप असं गिल्टी वाटतं माझ्याकडनं उशीर झाला तर. असो, आता हा नागराज बराच वेळ इकडे तिकडे बघतो आणि त्याला कुठे काही दिसत नाही. मग सुमन एका गाडीच्या खाली अशी लपलेली असते. नागराजचं लक्ष सुमनकडे जातच. तो मोठ्याने ओरडतो, सुमन. पण इथून सुद्धा सुमन पळते बरं का, खूप पळते जीवाच्या आकांताने बिचारी. आणि नागराज तिला एका पॉइंटला धरतोच. सुमन खाली पडते, साडी नेसलेली आहे ना तिने, तिला जास्ती पळता येत नाहीये. नागराज आता सुमनचा हात धरून तिला आतमध्ये नेणार असतो. सुमन या वेळेला सुद्धा पळण्यात यशस्वी दाखवली आहे त्यांनी. सुमन नागराजचा हात झटकते आणि तिथून पळून जाते.
नागराज आता चांगलाच बिथरलाय प्रेक्षकांनो. नागराजला कळतंय की आता तो एक्सपोज झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि एक मोठा ट्विस्ट आलाय मालिकेत. ऑब्व्हियसली तुम्ही बऱ्याच ठिकाणी रिव्ह्यू आता ऐकलाच असेल. आता नागराज इकडे तिकडे बघायला लागतो बरं का. सुमन कुठेच दिसत नाही. सुमन आता खूप लांब पळाली आहे आणि एका गाडीच्या मागे जाऊन ती सायलीला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते. सायली आता बघते सुमन काकूचा फोन आलाय. सुमन आता सायलीला सांगत असते, हॅलो सायली, सायली अगं अगं सायली, असं ती बोलतच असते. सायली म्हणते, हा काकू बोला, अहो केव्हाची वाट बघते मी तुमची, कुठे आहात काकू तुम्ही. सुमन आता सांगणारच असते, अगं सायली आमचे हे, एवढंच काय ते बोलते सुमन आणि नागराज तिचं तोंड दाबतो. मला वाटलंच होतं प्रेक्षकांनो की या सायलीपर्यंत हे सत्य पोहोचणारच नाही म्हणून. सुमन एवढंच म्हणते की मी काय बोलते ते लक्ष दे, मला आत्ताच कळलं की, आणि नागराज तिचं तोंड दाबतो आणि तिला धरतो सुमनला. इकडे सायली, हॅलो काकू, काकू बोला काकू. पण तोपर्यंत या नागराजने सुमनचा फोन फेकून दिलेला असतो. सायलीला कळलंय की सुमन काकूचं आयुष्य म्हणजे काय म्हणतात ना, जिंदगी खतरे में है. मला मराठी शब्द कळेना आता, नेमका उच्चार झाल्यामुळे मला गडबड झाली. हा जीव धोक्यात आहे हे सायलीला कळलंय बरं का प्रेक्षकांनो. सुमनचा जीव धोक्यात आहे. सुमन आता त्या नागराजने तिला पण किडनॅप करून ठेवलंय प्रेक्षकांनो. सायली कॉलबॅक करायचा प्रयत्न करते सुमनला, पण फोन काही लागत नाही. सायली आता विचार करते, काय करू, सगळे तर आनंदात आहेत, मी सुमन काकूच्या घरी जाऊन बघू का, त्या घरी असतील का, बापरे काय झालं असेल सुमन काकूंना, असे बरेच विचार तिच्या मनात घोळतात. पण सायलीने आता आव देखाना ताव. सायली आता मागे बघते फक्त आणि लगेच तातडीने एवढ्या रात्रीची घराबाहेर पडते त्या सुमनला शोधायला. आता हिला माहित होतं का प्रेक्षकांनो ती कुठे असेल, काय असेल. ती गेली त्या सुमनच्या घरी, म्हणजे प्रतिमा आत्याच्या घरी. अर्जुनला ते कळलं म्हणजे एवढंच कळलं की सायली समोर दिसत नाहीये. अर्जुनचं लक्षच असतं ना सायलीवर. सायली तिथे दिसत नसते अर्जुनला. तर चैतन्याला तो म्हणतो, तुला म्हटलं होतं चैतन्य, सायलीच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय, तू तिला विचारलं पण नाही, नुसती मारामारी पिऊन आला. चैतन्य म्हणतो, अरे बाबा मी गेलो होतो बोलायला त्यांच्याशी, सायली वहिनीने मला कॉफी पाजली रे, म्हणजे आता मी काय विचारणार होतो त्यांना, मी विचारायचा प्रयत्न केला होता. अर्जुन म्हणतो, तू परत जा, विचार तिला काय आहे तिच्या मनात, ती टेन्शन मध्ये काय आहे विचार, तिच्या चेहऱ्यावर टेन्शन, असं तो बोलतो आणि त्याचं लक्ष जातं अर्जुनचं दाराकडे आणि त्याला सायली तिथे दिसत नाही. अर्जुन विचार करतो, अरे अच्छा सायली तर इथेच होती, कुठे गेली, असं म्हणून आता चैतन्यशी बोलता बोलता तो बाहेर येतो. इकडे तिकडे बघतो, सायली त्याला कुठेच दिसत नाही. आता हे घरातले सगळेजण पार्टीमध्ये खूप दंग झालेत असं दाखवलेत बरं का, आणि त्यांना सायलीचा पण विसर पडलाय. अर्जुन आता त्याच्या बेडरूम मध्ये येतो. त्याला असं वाटतं कदाचित खोलीत गेली असावी सायली, पण तिथे गेल्यावर त्याला दिसतं सायली तिथे पण नाहीये. अर्जुनला आता आलंय टेन्शन, अरे कुठे गेली असेल सायली. सायलीबाई पोहोचल्या इकडे रविराजांच्या घरी. आता जाऊन बघते तर काय, त्यांच्या घराला कुलूप. सायली विचार करते, अरे काकू तर इथे पण नाहीयेत. आता सायलीला टेन्शन आलं बरं का प्रेक्षकांनो. इकडे अर्जुन बेडरूमच्या बाहेर येतो, इकडे तिकडे बघतो आणि सायलीला फोन करायचा प्रयत्न करतो. सायली अजूनही सुमनलाच फोन लावत असते बाहेर येऊन, त्या प्रतिमा आत्याच्या घराच्या बाहेर येऊन. काही दाखवतात मालिकेत प्रेक्षकांनो, अशा सुसंस्कृत घरातल्या बायका एवढ्या रात्री न सांगता सवरता कधी बाहेर पडत नाही. पण आता सायलीला त्या गोष्टीचा पश्चातापही झालाय असं त्यांनी दाखवलंय बघा. शेवटी आजचा एपिसोड शेवटपर्यंत बघा, मस्त दाखवलाय त्यांनी आज, खूप असं गुंतवून ठेवलंय मालिकेत. अर्जुन आता सायलीला फोन करावा म्हणून बाहेर आलाय घराच्या. चैतन्य त्याच्या पाठीपाठी येतो आणि म्हणतो, ए अर्जुन अरे चल ना घरात, काय करतोयस तू इथे. चैतन्य असं विचारल्यावर अर्जुन लगेच म्हणतो, अरे बाबा सायली दिसत नाहीये घरात, म्हणून मी इथे बाहेर शोधत शोधत आलोय तिला. चैतन्य म्हणतो, अरे असतील वहिनी घरात. अर्जुन म्हणतो, मी सगळीकडे पाहून आलोय, नाहीये सायली घरात. चैतन्य म्हणतो, अरे तू इतकं का पॅनिक होतोयस, मागच्या गार्डन मध्ये असतील त्या, फोन लाव बरं. अर्जुन म्हणतो, मी लावतोय, तिचा फोन लागतच नाहीये. प्रेक्षकांनो यांचे फोन कस काय लागत नाही बरं नेमक्या अशा वेळेला, बाई आपले तर फोन पटकन लागतात बाबा. असो, यांचं नेटवर्क जरा लूज दिसतंय. आता अर्जुन म्हणतो, लागला का रे तुझा चैतन्य फोन. चैतन्य म्हणतो, नाही लागत रे फोन. आता चिडतो बर का अर्जुन आणि म्हणतो, अरे अरे इथेच उभी होती सायली, अशी कशी अचानक गायब झाली, आता कुठे गेली असेल ती. चैतन्य म्हणतो, ए अर्जुन मला माहितीये तुझं घर मोठं आहे, माणसं हरवतील एवढं काही मोठं घर नाहीये, असेल ती इथेच कुठे वहिनी. अर्जुन म्हणतो, नाही रे बाबा, अख्खं घर शोधलं मी. आता चैतन्य म्हणतो, चल आपण मावशीला विचारू. अर्जुन म्हणतो, नको, ते सगळे आनंदात आहे, मला त्यांना टेन्शन द्यायचं नाही. नेहमीप्रमाणे सस्पेन्स रंगवला. आता हे दोघं तिला बाहेर शोधायला जाता बरं का. पण इकडे नागराजने त्या सुमनला मैपतच्या समोर आणलंय आणि तिथे आणून त्याने असं फेकलंय मैपतच्या समोर. सुमन ओरडत असते, अहो काय करताय तुम्ही, हे असं का वागताय. मैपत सुमनकडे असा बघत असतो. ती सुमन घाबरली ना त्या मैपतला.
पुढचा सीन लगेच त्यांनी साक्षी आणि प्रियाचा घेतलाय. आता प्रिया आलीये साक्षीला भेटायला. आता साक्षी तिला विचारते, ए ऐक ना ग प्रिया, तुला माहितीये का ग अण्णा कुठे आहेत? अगं महिना झालाय ग, आपण भेटू ना, अण्णांना भेटू ना. प्रिया म्हणते, ए साक्षी, अगं मी तुला असं म्हंटले का अण्णा सर कुठे आहेत हे मला माहितीये? मला नाही माहिती अगं अण्णा सर कुठे आहेत. आता साक्षी म्हणते, अरे बघ बरं, असं होतं माझं प्रिया, मला ना असं होतं, अगं कधी कधी माझा मेंदूच वर्क करत नाही ग या सगळ्यात. ए प्रिया, आपण काही करून अण्णांना शोधायला हवं ग. प्रिया म्हणते, साक्षी आपण नाही, मी मी शोधून काढेल तुझ्या अण्णांना. साक्षी, फक्त तू या घराच्या बाहेर पडू नकोस, कारण ते तुझ्यासाठी सुरक्षित नाहीये ग. अगं तो ब्लॅकमेलर, तो तुझ्यावर नजर ठेवून असणार नक्की बघ. आता प्रिया साक्षीला गोळ्यात घ्यायचा प्रयत्न करते. साक्षी म्हणते, बरोबर बोलतेस ग प्रिया तू, अगं काही कळत नाहीये ग. ए प्रिया, खरंच ग, माझं आयुष्य ना किती घाणेरडं होऊन बसलंय ग. साक्षीला आता रिअलाइज होत आहे प्रेक्षकांनो. खरं तर एक सांगू का मनातलं, हे ना प्रेक्षकांनो एवढं गोल 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 करून दाखवतायत ना की थोडं कन्फ्युजन होतंय. आता साक्षी आणि प्रियाचं सीन दाखवला मध्येच. साक्षी प्रियाला म्हणत असते की बघ ना प्रिया, 3 वर्षापूर्वी किती नॉर्मल आयुष्य जगत होते मी. अगं 3 वर्षापूर्वी माझं एक रिसॉर्ट बांधायचं स्वप्न होतं. अगं किती अम्बिशियस मुलगी होते मी. आता काय होऊन बसलं ग, एक खून काय झाला आणि सगळ्या गोष्टी बिघडल्या. माझ्या आयुष्याची गाडी काही केल्या रुळावर येतच नाहीये बघ. प्रिया साक्षीचं बोलणं मन लावून ऐकत असते बर का. आता पुढे लगेच चैतन्य आणि अर्जुनचा सीन घेतलाय. अर्जुन चैतन्य अगदी रोडवर आलेत सायलीला शोधत शोधत. कुठे गेली सायली? आता त्या अर्जुनला आलं ना टेन्शन, तो रडवेला झालेला असतो. ए चैतन्य, सायलीला काही झालं असेल का रे? चैतन्य म्हणतो, थांब जरा अर्जुन, किती भलता सलता विचार करतोयस, थांब मी फोन करतो सायली वहिनीला. आता चैतन्य फोन लावतो सायलीला, तेव्हा चैतन्याचा फोन लागतो बर का. अर्जुनचा नाही लागत. आता त्याने फोन लावल्यावर तो चुकून सायलीकडनं कट होतो. चैतन्य म्हणतो, अरे यार कट केला रे वहिनीने फोन. मग अर्जुन म्हणतो, अशी का करते यार ही, मला ना राग येतोय आता तिचा. सायली विचार करते, अरे देवा माझ्याकडून चुकून कट झाला फोन. म्हणून सायलीने चैतन्य भाऊजींना अगदी पुन्हा कॉल केलाय लगेच. मग चैतन्य म्हणतो, अगं वहिनी तू कुठे आहेस? आता अर्जुन आधी ओरडतो बर का. तो म्हणतो चैतन्याला, तू आधी तो फोन स्पीकरवर ठेव. फोन स्पीकरवर ठेवल्या ठेवल्या तो सायलीला ओरडतो, कुठे आहेस तू सायली? बरं ही अजूनही या परिस्थितीत पण भांडणाच्या मूडमध्ये आहे बरं का. सायली म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्ही फोन केलाय ना मला? मग चैतन्य त्याला खुणवतो, थांब जरा मी बोलतो अर्जुन. चैतन्य म्हणतो, वहिनी तू कुठे आहेस आता? सायली म्हणते, भाऊजी मी इकडे रविराज काकांच्या घरी. अर्जुन म्हणतो चैतन्याला, ए बाबा चैतन्य विचार तिला, का गेलीये ती न सांगता? सायली म्हणते, अहो मी मगासपासून सुमन काकूंना फोन करायचा प्रयत्न करत होते, काकूंचा फोन लागत नाहीये. अहो मध्येच माझं त्यांच्याशी बोलणं झालं पण ते अर्धवट झालंय, फोन कट झालाय अचानक. सुमन काकू खूप घाबरल्यासारख्या वाटत होत्या, मला काळजी वाटते म्हणून मी इकडे घराकडे आलीये, पण घरात नाहीये कोणी. अर्जुन म्हणतो, हे बघ तिला सांग तिथेच थांब, मी येतो तिला घ्यायला. चैतन्य पुढे काही बोलणार तेवढ्यात सायली म्हणते, हो मी ऐकलंय भाऊजी, तुम्ही या इथे, मी थांबते इथे. चैतन्य म्हणतो, वहिनी आम्ही निघालोच आहे, तुला घ्यायला तिथेच थांब. प्रेक्षकांनो जरा फास्ट सांगते आज, समजून घ्या, मला खूप उशीर झाला आज. असो, आता अर्जुन आणि चैतन्य निघालेच सायलीला घ्यायला. इथून पुढे दाखवला पुन्हा प्रिया आणि साक्षीचं सीन. साक्षीचं टेन्शन पाहून प्रिया म्हणते, जाऊ दे ना साक्षी, कशाला टेन्शन घेते, मी आहे ना. अगं इतकं सगळं झालं तरी आपली मैत्री टिकून आहे ना साक्षी, मी नेहमी तुझ्या भल्याचाच विचार करते ग. अगं साक्षी, तुला जर परत त्या माणसाने ब्लॅकमेल वगैरे केलं ना तर सांगशील मला, त्या माणसाला ना पकडायला हवं. आता साक्षीने फार भारी डायलॉग मारलाय बरं का प्रेक्षकांनो. साक्षी म्हणते, कोणी पकडलं जात नाही ग प्रिया, कोणी पकडलं जात नाही. माणसं राजरोजपणे गुन्हे करतात आणि फिरतात, फक्त मीच अडकले या सगळ्यामध्ये. असं ती बोलते तेव्हा प्रियाला हसू येतं बरं का. तेवढ्या साक्षीला आलाय बहुतेक त्या सचिनचा मेसेज, काहीतरी आय लव्ह यू समथिंग काहीतरी मेसेज आला. आता ती गालातल्या गालात हसत असते आणि त्या सचिनला रिप्लाय करत असते. प्रिया ते नोटीस करते. प्रिया विचार करते, एवढ्या टेन्शन मध्ये पण या साक्षीच्या चेहऱ्यावर एवढं हसू कसं काय आलं? आता कोणाचा मेसेज आला असेल हिला? साक्षी आता मेसेजला रिप्लाय करते तेव्हा ही प्रिया म्हणत असते, साक्षी मी निघते पण साक्षी तिचं ऐकतच नाही. प्रिया साक्षीला म्हणत असते, चल साक्षी मी निघते पण साक्षी तो मेसेजचा रिप्लाय करण्यात एवढी गुंग झालेली असते की तिला ऐकूच येत नाही प्रियाचं बोलणं. प्रिया मोठ्याने म्हणते, अगं साक्षी मी निघाले. साक्षी म्हणते, हो हो अगं बाय.
आता सॉरी पण म्हणते आणि बाय करते तिला. प्रिया निघून जाते आणि मग महिपत सुमनचा सीन दाखवलाय. सुमन आरडाओरडा करत असते, अहो हे काय करताय, सोडा ना मला. आता नागराजने एक खुर्ची आणलीये आणि सुमनला त्यावर बसवतो आणि खूप क्रूर पद्धतीने चल उठ असं करत असतो तिला. सुमन रडत असते, काय करताय तुम्ही, मला सोडा ना. महिपत म्हणतो, काय तुम्ही पण सुमन वहिनी, तुम्ही पण हित का सुमन वहिनी, स्वागत आहे बरं तुमचं या जागेमध्ये. अय नाग्या, तुझी बायको तुला ताब्यात नाही ठेवता आली कर आ? अरे तुझ्या माग माग ती इथपर्यंत आली. अर काय राव, काय तुमची काही वट नाही, काय ऐकत नाही बायको. आता तो जेव्हा बडबडतो असं महिपत, तेव्हा नागराज सुमनला आधी बांधून घेतो आणि मग त्या महिपतच्या तोंडात कागदाचा बोळा कोंबतो. आता सुमन म्हणत असते, अहो असं का करताय तुम्ही, अहो त्या महिपतला इथे बांधलंय आणि आता मला इथे बांधताय. तुम्हाला काही कळतंय का, तुम्ही कसं वागताय, काय वागताय, लाज वाटते का तुम्हाला, बायकोय ना मी तुमची, सोडा ना मला, अहो सोडा ना. नागराज म्हणतो, तुला बघायचं होतं ना माझा आणि महिपतचा काय संबंध आहे, आता इथे बसून दिवस रात्र हेच बघत बस. 1000 वेळेला कोकळून सांगितलं होतं तुला, माझ्या माग माग करू नकोस, माझ्या भानगडीत पडू नकोस. फार मस्ती आहे ना तुला सुमन, तुझ्या अंगातली मस्ती तुला नडली सुमन. आता तू इथेच बसायचं चुपचाप. आता तर तुला थांब, माझा पाठलाग जर केला ना तू, आता थांब, तुला शिक्षाच देतो. असं म्हणून त्याने एक रुमाल या सुमनच्या तोंडात पण कोंबलाय. आता म्हणतो कसा, बसा दोघं गप्पा मारत, असं म्हणून नागराज तिथून निघून जातो. आता महिपत तोंडात बोळा कोंबलेला असून पण उगाचच या सुमनची काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो बरं का. सुमन आता मोठ्याने नुसती ओरडते तोंडात बोळा असून पण. बिचारी सुमन प्रेक्षकांनो विनाकारण अडकली गेली हो यात. हा पुढचा सीन आता अर्जुन सायलीचा दाखवलाय. अर्जुन पोहोचलाय प्रतिमा आत्याच्या घरासमोर आणि ओरडतो चांगला सायलीला, काय चाललंय तुझं सायली, सुमन काकू गायब झाली, तुला मला नाही सांगता आलं का, आणि तू एकटी कशी काय आली ग इथे न सांगता, तुला काही कळतं का सायली, घरी सांगायचं ना ग सगळं, न सांगता तू अशी गायब झालीस, किती टेन्शन येईल मला, कळत नाहीये का तुला सायली. सायली आधी तर स्तब्ध दाखवली बरं का. अर्जुन चिडून म्हणतो, तू फोन घेत नाहीस, मेसेजचे रिप्लाय करत नाहीस, थँक गॉड त्या चैतन्याचा तरी फोन उचलला तू, मी काय केलं असतं सायली, कुठे शोधलं असतं एवढ्या रात्री तुला. सायली आता जरा तटस्थपणे उत्तर देत म्हणते, मी निघाल तेव्हा सगळे गप्पा मारत होते ना, म्हणून मी कोणाला डिस्टर्ब नाही. अहो मला वाटलं होतं कशात काही नसताना सांगू नये सुमन काकू बद्दल घरी, त्या इथे भेटल्या असत्या तर मी त्यांना घरीच घेऊन आले असते ना. अर्जुन म्हणतो, अगं मला सांगितलं असतं तर दोघं एकत्र आलं असतो ना इथे, न सांगता निघालीस आणि मला किती घाबरवलंस सायली. आता अर्जुन जरा इमोशनल होतो बरं का. अर्जुन म्हणतो, सायली तुला काही झालं असतं तर मी काय करणार होतो, असं म्हणून आता तो मिठी मारतो सायलीला आणि म्हणतो, सायली तुला किती रागवायचं ते रागव, किती चिडायचं ते चिड, नको बोलूस बाई माझ्याशी, चालेल पण प्लीज मला सोडून जाऊ नकोस असं सायली. मग सायली कबूल करते, सॉरी अहो माझं चुकलं, सॉरी. आता अर्जुन रडतो बरं का. मग चैतन्य असं करतो म्हणजे यांनी मिठी मारलेली असते ना एकमेकांना म्हणून. आता चैतन्य म्हणतो, वहिनी छोटीशी रिक्वेस्ट करतो बरं का तुम्हाला मी, नाही म्हणजे तुम्हाला भांडायचं तर भांडा दोघं जण, पण ना प्लीज गायब बियब नका होत जाऊ अशा. तुम्ही गायब झाल्या ना की तुमचे हे बाळ खूप अस्वस्थ होतं आणि ह्या बाळाला मला नाही हँडल करतायत. अहो माझ्या पदरात टाकून जात जाऊ नका हो त्याला, मी वकील आहे हो, मी आया नाहीये. चैतन्याने या गंभीर परिस्थितीत एक छोटासा जोक मारलाय. असो, आता अर्जुन त्याचे डोळे वगैरे पुसतो आणि म्हणजे रडत असतो ना तो, आणि तो म्हणतो, सायली अगं काय झालं, सुमन काकू सापडल्या का तुला. सायली म्हणते, अहो माझं त्यांच्याशी बोलणं झालं, त्या रिक्षात होत्या तेव्हा, आता त्या जर आपल्या घरी नाही आल्या आणि त्यांच्याही घरी त्या नाही आहेत तर मग रिक्षेने त्या गेल्या तरी कुठे. अर्जुन विचार करायला लागतो, हो की. सायली म्हणते, त्यांना कोणी जबरदस्ती रिक्षात घालून नेलं असेल का. अहो मला आता काळजी वाटायला लागली हो सुमन काकूंची. आता अर्जुन आणि चैतन्य पण घाबरलेत आणि प्रेक्षकांनो आजचा हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय, पण पुढे मात्र जबरदस्त ट्विस्ट घेतलाय त्यांनी. यांच्या तेव्हाच लक्षात आलंय की हे सगळं कृत्य नागराजने केलंय. नागराज काही घरी वापस येत नाही आता प्रेक्षकांनो. अर्जुन हे सगळं रविराजांना सांगतो, पण रविराजांना खूप टेन्शन आलंय आता. चैतन्य म्हणतो, हे सगळं कोणी केलं असेल. अर्जुन म्हणतो, मला एकाच माणसावर संशय आहे. रविराजांना हे सांगितलंय बहुतेक अर्जुननी. रविराज बोलताना दाखवलेत अर्जुनशी, माझा भाऊ माझ्या सख्ख्या भाऊजाईला एवढे त्रास देत होता, एवढे व्रण होते तिच्या अंगावर, पण मला कळलं पण नाही रे अर्जुन,
अर्जुनने इन्स्पेक्टरला कॉल लावलाय आणि थेट नागराजची कंप्लेंट केली आहे. इन्स्पेक्टर, माझ्या काकू गायब आहेत आणि मला संशय आहे की त्यांच्या नवऱ्याने म्हणजे नागराज किल्लेदारनेच त्यांना किडनॅप केलंय. प्रेक्षकांनो, आता नागराज पण घरी येत नसतो असं वाटतंय तर घरी मला. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो? मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सॉरी वन्स अगेन, आज मला खूप उशीर झाला. भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.